नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवानीला स्वतःच्या शरीराची घृणा वाटत होती. तिला आता जगायचंच नव्हतं. पूर्ण शरीरातून वेदनांचा महापूर आला होता. ती मेल्यासारखी निपचित पडली होती. 4-4 लांडग्यांनी तिचं सुंदर शरीर चोळामोळा केलं होतं. असा एकही अवयव नव्हता की जो ठणकत नव्हता. खरं तर आज ती स्पर्धेत भागच घेणार नव्हती, पण तीच नाटकाची हिरोईन असल्यामुळे तिला यावंच लागलं होतं. गेला आठवडाभर हे चौघं तिला एवढे छळत होते की तिच्या सारखी एकांकिकेत सलग 3 वर्ष उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवणारी मुलगी स्वतःचे संवादच विसरत होती. त्यांचं नाटक शेवटून दुसरं होतं. ती जिद्दीला पेटली. एखादा रिकामा उघडा असा वर्ग शोधून तिने नीट नाटकाचे संवाद पाठ करू असा विचार करत ती वरच्या मजल्यावर निघाली. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर एक उघडा वर्ग तिला सापडला, जो ऑडिटोरियमच्या विरुद्ध दिशेला होता. त्यात आतून कडी लावून नाटकांची संहिता नीट डोळ्याखालून घालू लागली. साधारण संध्याकाळी 7:30 ते 8 नंतर त्यांचं नाटक असेल, असा तिने हिशोब केला. मन एकाग्र करायचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला आठवड्याभरातलेच प्रसंग आठवू लागले. ते चौघं आत घुसले. त्यांनी दार लावलं. स्पर्धा खालच्या ऑडिटोरियमच्या मध्ये होती आणि आता सुट्ट्या असल्याने कुणी वर तिच्या मदतीला यायची शक्यताच नव्हती. त्यांना बदला घ्यायचा होता. त्यांच्यावर पोलीस केस करण्याची हिंमत करणारीची ते अशा विकृत पद्धतीने बदला घेतील याची कल्पना पण तिने केली नसेल. आधी त्यांनी तिला विवस्त्र करून तिचे हात वरती एका बेंचला बांधले. दोन्ही पाय वेगवेगळ्या डेस्कना बांधले. तोंड बांधलं. एका वेळी तिघं तिला झोंबत होते आणि एक त्याचं मोबाईलने शूटिंग घेत होता. त्या 1-1.5 तासात तिच्यावर किती बलात्कार आणि किती जखमा झाल्या हे कुणाला मोजताही आले नसते. त्या नराधमाचं समाधान झाल्यावर ते निघून गेले. निजपणाचा कळस म्हणजे जाताना तिचे बांधलेले हात पाय सोडून तिचे NBSP फेडलेले कपडे बरोबर घेऊन गेले. वेदनेने तळमळून ती ग्लानीत गेली. रात्री 1 ते 1:30 ला तिला NBSP शुद्ध आली. तिची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. तिला आता फक्त एकच इच्छा होती, 5व्या मजल्यावर गच्चीत जाऊन तिथून हे अत्याचारित गलिच्छ शरीर खाली झोकून घ्यायचे. तिला उठता येत नव्हतं. ती सरपटत वरांड्यात आली. तिला 3 मजले चढून वर जायचे होते. तिने तिला तिची ओढणी मिळाली. तिने NBSP ती जेमतेम शरीराला गुंडाळली. पूर्ण शरीर रक्तांनी माखलं होतं. तिला 6 जिने चढून गच्चीत जायला 1 ते 1.5 तास लागला. ती केवळ इच्छाशक्तीच्या बळावर गच्चीत पोहोचली. तिच्या भळभळणाऱ्या जखमांमुळे सुरुवातीपासून गच्चीच्या कवठ्या कठड्यापर्यंत उठलेल्या रक्ताच्या सड्यामुळे ती कशी सरपटत गेली असेल ते दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळणार होते. पहाटे छिन्नविछिन्न अवस्थेत तिचं प्रेत कॉलेजच्या आवारात सापडलं. नेहमीप्रमाणे खळबळ माजली. टीव्हीवर चर्चा रंगल्या. देशभर मेणबत्ती मोर्चे निघाले. त्या चौघांना पोलिसांनी पकडले. कोर्टात केस उभी राहिली. मोबाईल मधलं शूटिंग मिळालं, पण त्यात कुठेच MP चा मुलगा नव्हता. तो त्यावेळी फॉरेनला होता असं कोर्टात सिद्ध झालं.
आणि तो सुटला. बाकीच्या तिघांनाही त्या एमपीनी नावाजलेले वकील दिले. त्यांची केस चालू होती. पण वकिलांच्या कृपेने फक्त काही अटी आणि काही लाख रुपयांच्या जमिनांवर ते जेलमध्ये न जाता परत समाजात मिसळले. आता वर्षानुवर्षे केस चालणार होती. जनता सर्व विसरणार होती. शिवानीचे सामान्य आईवडील कोर्टाच्या तारखांना हजर राहणार होते. दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल सेलिब्रेट करायला ते बारमध्ये जाऊन दारू पीत बसले. रात्री बार बंद झाल्यावर ते घरी जायला निघाले. त्यांना आपण 1, 2, 3, 4 अशी नाव देऊ. 1 नंबर एमपी पुत्र 2 आणि 3 नंबर बाईकवरून घरी जात होते. एवढ्या रात्री रस्ता तसा निर्जन होता. 2 रोड लाईटच्या मधली एक लाईट बंद होती. थोडासा अंधार होता आणि कुणीतरी मध्येच रस्त्यावर बसलं होतं. यांनी लांबूनच हॉर्न वाजवला. तो ऐकून ती उठली. तोपर्यंत ते 5 ते 6 फूट जवळ आले होते. ती हळूहळू त्यांच्याकडे वळली. तिने मान वर केली. ती रक्तबंबाळ शिवानी होती. त्या दोघांची पाचावर धारण बसली. फुल एमबीएसपी स्पीडने ते बाईक पळवत होते. पण काही अंतरावर त्यांना रस्ता अडवून बसलेल्या बायका दिसल्या. दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर त्यांना त्या आपल्या घरातल्याच बायका आहेत हे कळलं. पण त्यांची अवस्था अत्याचार झालेल्या शिवानीसारखीच होती. सगळ्या जखमी रक्ताळलेल्या जखमेत जेमतेम एक ओढणी गुंडाळलेल्या, विव्हळणाऱ्या, गयावया करणाऱ्या, बेसूर रडणाऱ्या बाया म्हणजे त्यांच्या बहिणी, वहिनी, आई आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या. त्या उठून पुढे पुढे येऊ लागल्या. ते प्रचंड घाबरले. बाईक रिव्हर्सला घेऊन सुसाट पळण्याच्या नादात बाईक डिवायडरवर चढली आणि मोठा ॲक्सिडेंट झाला. ते शुद्धीत आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. नंबर 2 बाईक चालवत असल्याने हेल्मेट घालून होता म्हणून फक्त डोकं सुरक्षित राहिलं. त्याचा मणका आणि बरीचशी हाडं तुटली होती. कमरेच्या खालून तो आयुष्यभरासाठी लुळा झाला होता. यामुळे कमरेखालचे अवयव तो कधीच वापरू शकणार नव्हता आणि शिवानी तो जिवंत असेपर्यंत त्याला छळणार होती. नंतर तीनही खूप जखमी झाला आणि त्याचं डोकं फुटलं. तो कोमात गेला. त्याच्या जखमा भरल्या. मोडलेली हाड सांधली. 2 महिन्यांनी तो शुद्धीवर आला. पण त्याचे डोळे गेले होते. हॉस्पिटलमधून घरी गेलेल्या 1 आठवडाही नव्हता झाला त्याला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करावं लागलं. कारण त्याला बंद डोळ्याआड सतत तोच प्रसंग दिसत राही. जसा त्याने मोबाईलमध्ये शूट केला होता त्या पुढला शिवानी सरपटत जाऊन वरून उडी मारेपर्यंत सतत दिसणारी ही दृश्य त्याचा मेंदू विकृत असूनही सहन करू शकला नाही. तो ठार वेडा झाला. अजूनही तो हे सर्व असायलाममध्ये भोगतोय. एक दिवस नंबर 4 रात्री घरी आला. घरच्यांची झोपमोड नको म्हणून त्यांनी लॅचनी दरवाजा उघडला. आपल्या रूममध्ये जाण्यासाठी जिना चढताना त्याला हॉलमध्ये कोणीतरी आहे असं वाटलं. त्याने नीट बघितलं तर त्याला तशा अंधारातही समजलं की ती कोण आहे. धावत धापा टाकत तो त्याच्या बेडरूममध्ये शिरला आणि दार लावून घेतलं. धाप कमी झाल्यावर त्याने लाईट लावले आणि त्याच्या बेडवर रक्तामध्ये बरबटलेली शिवानी शून्यात बघत हमसून रडत बसलेली त्याला दिसली. तो खोलीबाहेर आला तर खाली जिन्यावरून सरपटत तीच वर येत होती. तो जीव घेऊन वरच्या मजल्यावर गेला. तिथे समोरच्या बेडरूममध्ये त्याची वहिनी उभी होती. याला थोडा धीर आला. पण आता वहिनीच
वहिनीचीच शिवानी होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र डोळ्यांतून त्याच्याकडे बघत गरगर मान फिरवत हात पसरून ती पुढे पुढे येऊ लागली. तो गच्चीत पोचला. मागोमाग शिवानीच होतीच. गच्चीचा कठडा आल्यावर त्याला थांबावंच लागलं, पण ती हसत हसत पुढेच येत राहिली. त्याचं डोकं काम करेना झालं. घाबरून तो कठड्यावर चढला आणि शेवटी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली अर्धवट बांधकामाच्या उभ्या लोखंडी सळ्या होत्या. तो इतक्या जोरात वरून खाली आला की त्याचं शरीर आरपार त्या सळ्यांमध्ये ओवलं गेलं. लगेच मरण आलं नाही त्याला. रात्रभर वेदनांनी तडफडून तडफडून मेला तो. आणि उरलेले दोघे, नंबर 2 आणि 3, जिवंतपणी मरण यातना भोगतायत. नंबर 1 आनंदात होता, कारण त्याला शिवानीने काहीच केलं नव्हतं. तो स्वतःला खरोखरच निरपराध मानू लागला. त्याच्या मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो मनातून घाबरला होता. त्याच्या वडिलांनी त्याला दिल्लीच्या घरी राहायला नेले. ते MP असल्यामुळे जास्त वेळ तिथेच असत. त्याला तिथे ओळखीवर एका मोठ्या फर्ममध्ये नोकरीला लावलं. तो तिथल्या एका डिपार्टमेंटचा मॅनेजर होता. एकूण तो मजेत होता. त्याच महिन्यात त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून सारिका मेहरा आली. अतिशय सुंदर. हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. ती फार कुणाशी बोलायची नाही. स्वतःच्या स्कोडामधून ऑफिसला यायची. ब्रँडेड कपडे आणि ब्रँडेड पर्स वगैरे बघून ती कोणातरी श्रीमंताची मुलगी टाइमपास म्हणून कामाला येतेस अशी ऑफिसमध्ये कुजबूज होती. नंबर 1 हात धुवून तिच्या मागे लागला. शेवटी 2 महिन्यांनी ती त्याच्याशी बोलायला लागली. हळूहळू ते प्रेमात पडले. तिने आपल्याला चांगलं म्हणावं, सोडून जाऊ नये म्हणून तो सुधारला. तिचे आईवडील काही वर्षापूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. आता त्यांच्या प्रचंड प्रॉपर्टीची ही एकमेव वारस होती. MP कडून लग्नाला लगेच परवानगी मिळाली. कारण त्याच्या नालायक मुलाला सारिकानेच सुधारलं होतं ना. मुंबईत धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं. आधी गावाला जाऊन देवदर्शन घेऊन मग ते स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनला जाणार होते. गावाला पोचायला संध्याकाळचे 7 वाजले. त्यांचा जुना प्रशस्त वाडा होता. तिथे कायम एक म्हातारा आणि त्याचा मुलगा आणि सून कामाला होते. बाहेर सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहायचे. त्या सुनेने मस्त चविष्ट जेवण बनवलं. जेवल्यावर त्यांनी त्या तिघांना सकाळी या असं सांगून पाठवलं. ते पण हसत हसत गेले. पहिल्या रात्रीसाठी तो अगदी अधीर झाला होता. कारण तिने लग्नाआधी त्याला फार जवळ येऊ दिलं नव्हतं. खरं तर घरच्यांनी आधी देवदर्शन घ्यायला सांगितलं होतं. पण त्याने तिला ते सांगितलं नव्हतं. तिला मराठी बिलकुल कळत नव्हतं. याचा फायदा झाला त्याला. वरची त्याची बेडरूम फुलांनी छान सजवली होती. आधी सारिका आंघोळ करायला गेली. आंघोळ करून ती बेडरूम बाहेर आली. तिने अगदी झिरझिरीत गाऊन घातला होता. त्यातून दिसणार तिचं आरसपाणी अंग-प्रत्यंग बघून हा कमालीचा उतावीळ झाला. पण तिने त्याला लटक्या रागाने बाथरूममध्ये ढकललं. कशीतरी भरभर आंघोळ आटपून तो बाहेर आला. खोलीत सारिका नव्हती. त्याने कपडे घातले आणि तिला हाका मारल्या. वरती ती दिसली नाही म्हणून तो खाली निघाला. तेवढ्यात त्याला जोरात सारिकाची किंकाळी ऐकू आली. त्याने आत जाऊन स्वतःचं पिस्तूल घेतलं आणि धाड धाड जिने उतरून
तो आवाजाच्या दिशेने निघाला. सारिका आता बचाव, मुझे जाने दो असं गयावया करत बोलत होती. त्याने खोलीचं दार एका लाथेत उघडलं आणि अंधुक उजेडात आत बघितलं तर 4 नराधम सारिकावर तुटून पडले होते. त्यांनी गोळी मारली, पण ती जशी काही हवेत विरली. त्यांनी खोलीतला लाईट लावला आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे हे तर आपणच 4 मित्र आहोत, ज्यातला एक मेलाय आणि दोघं जिवंतपणी मरण भोगतायत. ते सारिकावर अत्याचार करत होते. ती मदत मागत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता. त्याला सारिकाची दया येत होती. त्या दिवशी शिवानीचा आपण किती अमानवीय छळ केला हे त्याला आता कळत होतं. बघता बघता ते चौघं हवेत विरघळून गेले आणि आता सारिकाची हळूहळू शिवानी झाली. हातपाय बांधलेली, विवस्त्र, जखमी, पूर्ण अंग रक्तांनी माखलेलं, त्याच्याकडे बघत विव्हळणारी शिवानी. त्याला तिची बिलकुल भीती वाटली नाही. त्याला स्वतःची लाज वाटली, पश्चाताप झाला. शिवानीची मनापासून माफी मागून तो बाहेर आला. सोफ्यावर बसला, कानशिलावर पिस्तूल टेकवली आणि चाप दाबला. आता उरलेले दोघे मरत नाहीत तोपर्यंत शिवानीला मोक्ष नाही. अजूनही चुकून रात्री कुणी कॉलेजच्या त्या भागात गेलं तर रडण्याचे, सरपटण्याचे आणि किंवा हेल्प मी, बचाव असे आवाज येतात. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. मी अशीच तुमच्यासाठी नवीन नवीन स्टोऱ्या घेऊन येईल. तुम्ही माझ्या चॅनलवर असेच उपस्थित राहा आणि नवीन नवीन स्टोऱ्यांचा आनंद घ्या. थँक्यू.